नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, आश्चर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? आश्चर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील अचंबा हा शब्द बघा आश्चर्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सरोज हा शब्द बघा कमळ या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, शार्दूल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? शार्दूल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, शार्दूल म्हणजे बघा सिंह, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, मार्गिक या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। मार्गिक बघा, या ठिकाणी एक शब्द आहे, या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे। बघा, मार्गिक म्हणजे बघा वाटसरू, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, अतिरेकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अतिरेकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, अतिरेकी म्हणजे विवेकी, या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, अब्रू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अब्रू या ठिकाणी बघा शब्द आहे, या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे अब्रू। बघा, अब्रूचा बेअब्रू या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, अमावस्या या ठिकाणी शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, अमावस्या या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी बघा तर पौर्णिमा, या ठिकाणी अमावस्या बघा या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 8 खंडन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। खंडन बघा, खंडनच्या विरुद्ध मंडन या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले, अवधान राखून पटकन व सुयोग्य उत्तर देणारा खालीलपैकी कोण असतो? बघा, अवधान राखून पटकन व सुयोग्य उत्तर देणारा म्हणजेच हजर जबाबी, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अतिशय मूर्खपणा करणारा, मूर्खातलाही मूर्ख, त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, अतिशय मूर्खपणा करणारा, मूर्खातलाही मूर्ख म्हणजे बघा मूर्ख शिरोमणी, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11 बघा, स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे, त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे म्हणजे मनमोजी, या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 पहा, जिचे डोळे बघा हरणाच्या डोळ्याप्रमाणे सुंदर आहेत, अशांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, जिचे डोळे बघा हरणाच्या डोळ्याप्रमाणे सुंदर आहेत, अशांना बघा मृगनयना या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 13 बघा, म्हणीचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी मन पहा, आंधळे दळते कुत्रे पीठ खाते, मन आहे, म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, कष्ट एकजण करणारा आणि फायदा दुसराच घेतो, या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा, बघा या ठिकाणी मन आहे, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा मन आहे, म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा अल्प मोबदला देऊन बघा भरपूर काम करून घेणे, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला या म्हणीचा योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अर्धचंद्र देणे, वाक्यप्रचार, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। अर्धचंद्र देणे बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता,
अर्धचंद्र देणे बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा. अर्धचंद्र देणे बघा अर्धचंद्र देणे म्हणजे बघा काढून टाकणे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चतुर्भुज होणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. चतुर्भुज होणे बघा चतुर्भुज होणे म्हणजे बघा विवाह होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोनाराने कान टोचणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. सोनाराने कान टोचणे वाक्यप्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. योग्य व्यक्तीने बघा चूक पटवून देणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द बघा भाकड कथा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे. या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगाय भाकड कथा बघा निरर्थक गोष्टी या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खलबत्ता अडकिता चहाडी बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. खलबत्ता अडकिता चहाडी हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कवी मधु गुरु पिता बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. बघा हे खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. बघा कवी मधु गुरु पिता बघा हे सर्व शब्द बघा संस्कृत या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हुशार मूर्ख भित्रा काळा बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत. बघा हुशार मूर्ख भित्रा काळा बघा हे सर्व शब्द बघा विशेषण या ठिकाणी या जातीचे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्यामध्ये खालीलपैकी कोणते अव्यय आलेला आहे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. तो थोडा अलीकडेच थांबला या ठिकाणी आपल्याला या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं अव्यय आलेलं आहे आपल्याला ओळखायचं आहे. बघा क्रियाविशेषण अव्यय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. बघा भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. बघा शांतता या ठिकाणी बघा भाववाचक नाम असेला तो पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विनय या शब्दापासून बघा तयार होणारं विशेषण खालीलपैकी कोणतं आहे. विनय या शब्दापासून बघा तयार होणारं विशेषण खालीलपैकी कोणतं आहे. बघा विनयपासून बघा विनयशील या ठिकाणी बघा तयार होणारं विशेषण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला सार्वनामिक विशेषण आपल्याला ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 त्याचा या ठिकाणी बघा हा पर्याय सार्वनामिक विशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत जाईन बघा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत जाईन हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा रीती भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. बघा अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. बघा मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य बघा अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. कृपया उद्या आमच्याकडे जेवायला यास बघा या वाक्यामध्ये क्रियापदावरून कोणता बोध होतो आपल्याला सांगायचं आहे. बघा क्रियापदावरून बघा विनंती या ठिकाणी या प्रकारचा बोध होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तू आता जेवून घे बरं या वाक्यामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. तू आता जेवून घे बरं बघा सौम्य आज्ञा या प्रकारचं ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा करुण रूपी वाक्य असे पुढीलपैकी कोणत्या वाक्याला म्हणतात. बघा करुण रूपी वाक्य असे पुढीलपैकी कोणत्या वाक्याला म्हणतात. बघा होकारार्थी वाक्याला बघा प्रामुख्याने करुण रूपी वाक्य या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुरु उपदेश या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे. गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. बघा गुरु उपदेश बघा या शब्दामध्ये स्वर संधी बघा या प्रकारची संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मन्वंतर या ठिकाणी शब्द आहे. या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे. मन्वंतर बघा मन्वंतर बघा या शब्दामध्ये बघा स्वर संधी या प्रकारची संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी माझ्या मित्राला भेटलो बघा मी माझ्या मित्राला भेटलो बघा अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला
ओळखाय मित्राला बघा स ला नाते हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय असतात? स ला नाते बघा हे प्रत्यय द्वितीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुलांनी आज्ञा पाळावी. बघा मुलांनी आज्ञा पाळावी या बघा अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला मुलांनी. बघा बघा मुलांनी ने एशी हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत? ने एशी बघा हे बघा तृतीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मतिमंद या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? मतिमंद बघा शब्द आहे, समास आपल्याला ओळखायचा आहे. बघा तत्पुरुष समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंधार या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. अंधार या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? बघा अंधारचा बघा समानार्थी शब्द काळ. बघा या ठिकाणी रजनी या ठिकाणी अंधार या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा घर या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. घर बघा घर या शब्दाचा समानार्थी शब्द बघा तर निकेतन या ठिकाणी बघा आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा सूर्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. रवी, भास्कर, अरुण बघा हे तीन शब्द सूर्य शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बघा सोम म्हणजे चंद्र. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा नरेंद्र या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. नरेंद्र या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. नरेंद्र बघा नरेंद्र म्हणजे बघा राजा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुण या ठिकाणी शब्द आहे, विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. गुण या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा गुणचा विरुद्ध अर्थी बघा 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 2 आणि 3 अवगुण आणि दोष. गुण या शब्दाच्या ठिकाणी विरुद्ध अर्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 6 बघा नीती या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? नीती. बघा नीतीचा बघा अनीती या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा उदय या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? उदय. बघा सूर्योदय, उदय. बघा अस्त या ठिकाणी उदय या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी काय विचारले? अग्नीची पूजा करणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. अग्नीची पूजा करणारा. बघा अग्निपूजक या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आकाशामधील असंख्य जो तारकाचा पट्टा असतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? आकाशामधील असंख्य तारका जो पट्टा असतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा आकाशामधील असंख्य तारकाचा पट्टा म्हणजे आकाशगंगा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा जिची चाल बघा हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशांना बघा गजगामिनी या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कष्ट करून जगणारा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? कष्ट करून जगणारा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना बघा श्रमजीवी या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा म्हणीचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा मन पहा गर्वाचे घर खाली मन आहे. म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा गर्विष्ठ माणसाला शेवटी फजिती पाहावी लागते. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला म्हणणीचा योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा कामापुरता मामा ज्या ठिकाणी जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायचे आहे. कामापुरता मामा. बघा कामापुरता मामा म्हणजे बघा ताकापुरती आजीबाई या ठिकाणी जास्त जुळणारी मन आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा एक घाव दोन तुकडे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. एक घाव दोन तुकडे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा पटकन निर्णय घेणे आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक बोबडी वळणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचे आहे. बोबडी वळणे. बघा बोबडी वळणे म्हणजे बघा अतिशय घाबरणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा घोडे पेंड खाणे अशा प्रकारचा बघा वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. घोडे पेंड खाणे. बघा घोडे पेंड खाणे म्हणजे बघा अडचण निर्माण होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा अलंकारिक बघा शब्दाचा अर्थ बघा, झाकले माणिक बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा झाकले माणिक म्हणजे बघा फारसा प्रसिद्ध नसलेला पण गुणी मनुष्य. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दीड शहाणा. बघा दीड शहाणा बघा या ठिकाणी शब्द आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. दीड शहाणा. बघा दीड शहाणा म्हणजे बघा मूर्ख व्यक्ती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मांजरपाट, सार, टेंगुळ. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. बघा मांजरपाट, सार, टेंगुळ. बघा हे सर्व शब्द बघा तामिळ या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शर्वरी या ठिकाणी शब्द आहे. समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा शर्वरी म्हणजे रात्र. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राजा या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. राजा या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. बघा राजाचा बघा रंक या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी काय विचारले, जनावरे मोफत पोसली जाण्याचे ठिकाण त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. तर त्यांना बघा पांजरपोळ. बघा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तिलांजली देणे. बघा तिलांजली देणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा तिलांजली देणे म्हणजे बघा त्याग करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा रामबाण. बघा या ठिकाणी अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. रामबाण. बघा रामबाण म्हणजे बघा अतिशय. बघा रामबाण म्हणजे बघा अति अचूक आणि गुणकारी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चिलीपिली. चिलीपिली आणि टेंगुळ बघा या ठिकाणी शब्द आहेत. तर हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. चिलीपिली आणि टेंगुळ बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. बघा हे बघा तेलुगू. बघा तामिळ या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक या ठिकाणी नाम ओळखायचं आहे. बघा मधुर, देव, कुशल, ओलावा. भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. बघा ओलावा या ठिकाणी भाववाचक नाम असलेला तो पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, देवर्षी या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे. देवर्षी या शब्दामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देवात. बघा या ठिकाणी शब्द आहे. याच्यामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारची या ठिकाणी विभक्ती आहे. बघा त इ आ हे कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय असतात. त इ आ बघा हे सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक बघा, सासू सासरे हा शब्द पुढीलपैकी कोणत्या एका बघा प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे. सासू सासरे. बघा सासू सासरे बघा हा शब्द इतरेतर द्वंद्व समास या प्रकारच्या बघा समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एकच प्याला या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बलूत या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बलूत या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दया पवार बलूत या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एकच प्याला. बघा एकच प्याला बघा हे एक नाटक आहे. या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. एकच प्याला या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा राम गणेश गडकरी एकच प्याला या नाटकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माझे विद्यापीठ. बघा माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा माझे विद्यापीठ बघा या पुस्तकाचे लेखक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक नारायण सुर्वे. बघा नारायण सुर्वे माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक आहेत. बघा या ठिकाणी पर्याय नाही पण नारायण सुर्वे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा अनुराग या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे. अनुराग. बघा अनुराग म्हणजे बघा प्रेम आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लंकेची पार्वती म्हणजेच
खालीलपैकी काय? बघा, लंकेची पार्वती म्हणजेच खालीलपैकी काय? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.